एव्हरीवन, नमस्कार, वेलकम बॅक आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। आता हा जो काही पसारा तुम्ही बघताय, या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळेल की हा पसारा कशाचा आहे। तर मी ना या आधी एक मीशो मॅक्स ड्रेस हॉल व्हिडिओ शेअर केला आहे आणि बऱ्यापैकी 4 तास तरी झालेत। 12 वाजेपर्यंत माझा व्हिडिओ झाला होता। त्यानंतर मी आणखी एडिटिंगचं काम केलं आणि हा पसारा 3-4 तासापासून तसाच आहे, कारण मला माझी घरातली सुद्धा कामं होती, ती कामं सुद्धा कंप्लीट करायची होती आणि काही कामं अशी असतात की ती वेळेवर कंप्लीट झाली पाहिजे। तर ती कंप्लीट केली आणि त्यानंतर आता परत माझ्या या कामाकडे आली। आता खरं सांगायचं तर हा हॉल व्हिडिओ शूट करणं, त्याचं हे सगळं परत अनबॉक्सिंग, त्यानंतर परत ते कपडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवणं आणि इतकं जास्त काम आहे ना ते, म्हणजे ॲक्च्युली या व्हिडिओसाठी जेवढा वेळ नॉर्मल व्हिडिओसाठी लागतो ना त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ लागतो। म्हणजे बरोबर आलाय का, बरोबर ड्रेस दिसतोय का, हे सगळं चेक करावं लागतं। तर आता हे सगळे ड्रेसेस मला परत छान घडी घालून ठेवायचे आहेत, व्यवस्थित पॅक करायचे आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। त्यानंतर झालंच तर मी थोडासा निवांत जरा पडणार आहे, कारण सकाळपासून मी बिझी आहे आणि आजचा माझा व्हिडिओ आहे तो ॲक्च्युली सगळ्या स्त्रियांसाठी आहे ज्या माझ्यासारख्या आहेत किंवा यापेक्षाही आणखी बरंच काय काय। म्हणजे तुम्ही टायटलमध्ये जे वाचलंय की आजची स्त्री जी घर सांभाळून स्वतःलाही सांभाळते, आणि ॲक्च्युली मला वाटतं की खरंच म्हणजे या आधीची जी जनरेशन होती ती फक्त घर सांभाळत होती, ती स्वतःकडे खरंच लक्ष देत नव्हती। आपल्या आईचं आजीचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे, आपल्यापेक्षा आणखी काही वयाने मोठ्या असतील त्यांचं सुद्धा उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे, पण आपण तसे नाही आहोत। ॲक्च्युली या गोष्टीचा ना मला, माझ्यासारख्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, तुमच्या सगळ्यांना खरंच कुठेतरी एक प्राऊड फील नक्की होईल की आपण हे सगळं करूनही आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढतो आणि बऱ्याचशा गोष्टी स्वतःसाठीही करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही पॉईंट्स, काही मुद्दे शेअर करणार आहे जे मला खरं वाटतं की आपण घरासाठी काय काय करतो आणि ॲक्च्युली आपण स्वतःसाठी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी करतो। आता तशी मी व्हिडिओमध्ये बरेचदा सांगत असते की आपण घर तर सांभाळतोच, पण स्वतःसाठी सुद्धा काही ना काही करायला पाहिजे। अजूनही अशा बऱ्याचशा स्त्रिया असतील ज्या फक्त घरकामात बिझी आहे, घर सांभाळण्यात बिझी आहे, ज्यांना स्वतःकडे देण्यासाठी खरंच लक्ष नाही आहे, म्हणजे लक्ष देत नाही किंवा खरंच त्यांना वेळ मिळत नाही। प्रत्येकाच्या सिच्युएशनवर अवलंबून असतं, पण आपल्याला स्वतःला लकी समजायचं की आपण या दोन्ही गोष्टी अगदी योग्यरित्या करू शकतो। तर मी काही पॉईंट्स सांगते आणि आय नो की हे सगळे पॉईंट्स तुम्ही स्वतःशी रिलेट कराल आणि स्वतःला त्या कॅटेगरीमध्ये मोडाल की येस, मी ही आजची स्त्री आहे। सो चला, आता मी माझं रुटीन तर शेअर करतेच आणि रुटीन शेअर करता करता छान छान असे आपल्याच बद्दलचे मस्त असे पॉईंट्स शेअर करते, म्हणजे तुम्हालाही रिलेट होईल आणि तुम्हालाही कळेल की येस, मी सुद्धा अशीच आहे। मला माहिती आहे की ही काही नवीन गोष्ट नाही आहे, घर सांभाळून स्वतःकडे लक्ष देणं, यापेक्षाही बऱ्यापैकी कितीतरी स्त्रिया असतील की आणखी बरंच काय काय करत असतील, पण तरीसुद्धा आपण या दोन गोष्टी योग्यरित्या करू शकतो, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आहे ज्या आजच्या काळातल्या स्त्रिया आहेत। चला, आजची स्त्री ही फक्त घरच सांभाळत नाही, तर ती एक क्रिएटर आहे, ऑर्गनायझर आहे, शेफ आहे, केअरटेकर आहे आणि त्याचसोबत स्वतःसाठी जगणारी एक सुंदर आत्माही आहे। पूर्वी कसं घर सांभाळणं म्हणजे धुनी भांडी स्वयंपाक एवढंच होतं, पण आजच्या स्त्रीने या सगळ्या गोष्टींना एक नवा अर्थ दिला आहे। घर नीटनेटकं ठेवणे म्हणजे वातावरणही शांत ठेवणे, घरात डेकोरेशन म्हणजे फक्त वस्तूंची मांडणी नाही, तर घरात पॉझिटिव्हिटीसुद्धा आली पाहिजे आणि यात ना सगळी क्रिएटिव्हिटी मिसळलेली असते। ती किचनपासून वॉर्डरोबपर्यंत सगळं ऑर्गनाइज ठेवते आणि हे एवढं सगळं करत असताना आजची स्त्री स्वतःलाही विसरत नाही। स्वतःची हेल्थ, त्वचा, आपला आनंद, मानसिक शांतता, आपली आवड हे सगळं तितक्याच प्रेमाने जपते। आजची स्त्री घरही सांभाळते आणि त्याचवेळी स्वतःलाही उभं करते, कधी नोकरी, कधी छोटा व्यवसाय, कधी घरातूनच काहीतरी नवीन, आणि अशा पद्धतीने स्वतःची ओळख निर्माण करते आणि म्हणूनच स्वतःची किंमतही ओळखते। अशा प्रत्येक स्त्रीसाठी हा व्हिडिओ आहे जी रोज आपल्या घराला आणि स्वतःला सुंदर बनवण्यासाठी शांतपणे मेहनत घेत असते। कधी कौतुक नाही मिळत आणि
तरीसुद्धा ती न थांबता प्रत्येक दिवस नव्याने सुरू करते. चला तर मग आजच्या स्त्रीची ही सुंदर जर्नी थोडी जवळून बघूया. तुम्हाला नक्कीच रिलेट होईल. सगळ्यात आधी तर घर सांभाळणं यामध्ये काय काय पॉईंट्स येतात हे आपण बघूया. सगळ्यात पहिला नंबरचा पॉईंट आहे घर सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं. आपल्याला ना आपलं घर नेहमी सुंदर आणि नीटनेटकं ठेवायला खूप आवडतं, कारण आपल्यासाठी घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत, हे आपलं शांत होण्याचं ठिकाण आहे, आपलं आश्रयस्थान आहे. म्हणून सकाळी उठल्यापासूनच आपला प्रयत्न असतो की घरात एक फ्रेश पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं पाहिजे. कुठेही वस्तू विस्कटलेल्या दिसल्या तर लगेच जागेवर ठेवावं असं वाटतं. आणि घर जितकं स्वच्छ आणि व्यवस्थित असतं ना, मनही तितकंच शांत राहतं. आपल्यासाठी स्वच्छता म्हणजे फक्त झाडू पोछा नाही आहे, तर एक वाईब असते ती. कधी छोटंसं कुंडीतलं झाड, कधी एखादी मेणबत्ती, कधी सुंदर कवर असलेला कुशन, अशा छोट्या छोट्या गोष्टी ना घराला खूप उबदारपणा देतात आणि हेच आपल्याला खूप जाणवतं. आपलं घर आपण क्लटर फ्री ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि खरं सांगायचं तर घर सुंदर ठेवणं म्हणजे इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर आपल्याला त्यातून पॉझिटिव्हिटी मिळते आणि आपलं घर सुंदर, शांत, उबदार आणि पॉझिटिव्ह राहतं. फक्त ते परफेक्ट दिसण्यासाठी नाही, तर घरात राहणाऱ्या प्रत्येकाला चांगलं वाटावं म्हणून सुद्धा आपण हे सगळं करत असतो. घर सुंदर दिसेल, नीटनेटकं असेल तर त्या घरात राहणारी मनही तितकीच शांत, खुश आणि पॉझिटिव्ह राहतात. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे ऑर्गनाइज्ड घर म्हणजे ऑर्गनाइज्ड लाईफ. घर जितकं ऑर्गनाइज्ड असेल ना, तितकंच आयुष्यही नीटनेटकं वाटतं. पूर्वी ना कधी कधी मला वाटायचं की घरातल्या वस्तू आपण कशा ठेवतो याचा आपल्या आयुष्याशी खरंच काय संबंध. पण जसं जसं घर सांभाळायला लागले तसं तसं समजलं की घरातली प्रत्येक वस्तू तिच्या जागेवर असेल ना, तर मनात गोंधळ आपोआप कमी होतो. आणि मी प्रयत्न करत असते की घरातल्या प्रत्येक वस्तूची एक स्पेसिफिक जागा असावी. म्हणजे किचनमधले डब्बे, ग्रोसरी हे सगळं सेट असलं की कुकिंग सोपं होतं आणि कपाटात कपडे व्यवस्थित असेल तर आपला खूप जास्त वेळ जात नाही आणि लगेच आपल्याला जी वस्तू हवी आहे ती मिळाली ना की आपलं कामही सोपं होतं. आणि यासाठी आपलं प्लॅनिंग, टाईम मॅनेजमेंट, शांती हे सगळं आपल्याला उपयोगात पडतं. आणि घर ऑर्गनाईज करणं हे आपल्यासाठी काम नाही, तर ती आपली सवय आहे जी खरंच आपलं आयुष्य सुंदर बनवते. आता हा तिसरा पॉईंट, नवनवीन पदार्थ बनवणे, ह्याच्याशी आपण बऱ्याच जणी रिलेट करू. तर लग्नाआधी आपल्याला काय काय येत होतं हे खरंच एकदा आठवून बघा. म्हणजे नीट कामही होत नव्हतं आणि कुकिंगमध्ये तर इंटरेस्टही नव्हता. आणि आई एवढं आपण सुंदर बनवू असं आपल्याला कधी वाटतही नव्हतं. पण लग्नानंतर जेव्हा स्वतःचं घर, स्वतःचं किचन मिळतं आणि हळूहळू आपण तिथे काम करत जातो, जबाबदारी आपल्यावर पडते, तेव्हा आपल्याला कळतं की स्वयंपाक ही फक्त जबाबदारी नाही आहे, ती आपल्या घराला, आपल्या लोकांना जोडणारी एक खूप सुंदर कला आहे. पहिले आपण खूप सारे प्रयोग करतो, चुकतातही, पण नंतर जसं जसं आपल्याला समजायला लागतं, आपली प्रॅक्टिस होते, त्यानंतर बघा काही डिश तर अशा आहे की याआधी आपण कधीच बनवल्या नव्हत्या, पण आत्ता आपल्यापेक्षा त्या चांगल्या कोणी बनवूच शकत नाही असं आपल्याला वाटतं. आईपेक्षाही कितीतरी नवनवीन पदार्थ आपल्याला आता येतात आणि खरंच ते खूप चांगले बनतात. कारण यासाठी सुद्धा आपण खूप प्रयत्न केलेले असतात. कधी यूट्यूबवरून, कधी आईला फोन करून, कधी स्वतःच्याच मनाने नवनवीन प्रयोग केलेले असतात आणि आपला ना इंटरेस्ट वाढत जातो. आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवायला आणखी जास्त आवडतात. भारतीय, साऊथ इंडियन, चायनीज असे कितीतरी प्रकार आता आपल्याला बनवता येतात. तेव्हा आपली मुलं आपल्याला बोलतात की मम्मा माझ्यासाठी आज हे बनवशील का. आपल्याला येत जरी नसेल ना तरी आपण प्रयत्न करून तो पदार्थ बनवतो. आणि एवढंच नाही तर स्वतःलाही अजिबात विसरत नाही. स्वतःलाही जर काही खावंसं वाटत असेल तर तेही आपण ट्राय करतो. कधी कधी तर आपण स्वतःच आश्चर्यचकित होतो की काहीच न येणारी मी आता कुकिंगमध्ये एवढी एक्सपर्ट कशी काय झाली आहे. तर हा आपला प्रवास, आणि याबद्दल मला नक्की तुम्ही कमेंट करा जर तुमचाही प्रवास असाच होता. मला नक्की आवडेल. नंतर चौथा नंबरचा पॉईंट आहे घराला नवेपण देणं. आता आपल्याला ना नेहमीच घरात थोडंसं काहीतरी नवं करावंसं वाटतं. तेच बघून आपल्याला कंटाळा येतो आणि छोटासा बदल केला की बघा घराचं वातावरण किती छान होतं, घर जरा नवं दिसल्यासारखं वाटतं. आणि खूप मोठे चेंजेस नाही, अगदी लहान लहान गोष्टी आपण चेंज करतो. म्हणजे कधी सोफ्यावरचे कुशन कवर बदलणे, कधी पडदे बदलणे, कधी किचन काउंटरवर एखादी नवीन बास्केट, एखादं नवीन स्टँड, हे सगळं ना
आपल्या रोजच्या कामात नवीन ऊर्जा देणारे ही सगळ्या गोष्टी आहेत, ज्या खरंच पॉझिटिव्ह ऊर्जाही देतात आणि यातूनच आपल्या घराला नवेपण मिळतं. काही महिन्यानंतर आपल्याला असं आपोआप वाटतं की आत्ता थोडेसे चेंजेस करायला हवे. सणासुदीच्या वेळी तर आपण काय काय करतो हे आपल्यालाच माहिती आहे. आणि आता घराला नवंपण देणं हे ना ॲक्च्युली वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे, जे प्रत्येक स्त्रीला वाटतं. घर सांभाळणे यातला 5व्या नंबरचा पॉईंट आहे घरात पॉझिटिव्हिटी ठेवणे. आपल्याला ना नेहमी वाटत असतं घर फक्त सुंदर दिसत असेल तर काही उपयोग नाही. घरातली ऊर्जा, वातावरण, भावना या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्या घराला सुंदर बनवतात. आपल्या घरात पॉझिटिव्हिटी ठेवणं हे खरंच खूप महत्त्वाची आहे. दिवसाची सुरुवात आपण ज्या वातावरणात करतो तेच वातावरण आपला पूर्ण दिवस ठरवतं. आणि म्हणूनच अननेसेसरी भांडणं, नकारात्मक बोलणं किंवा नको ते तणाव आपल्या घरात नकोच. ही परिस्थिती येते कधीकधी, पण ती कशी हँडल करायची आणि कशी मॅनेज करायची हे आत्ता आपल्याला व्यवस्थित कळलेलं आहे. घरातली स्त्री जर शांत असेल ना तर घरातल्या सगळ्या गोष्टी आपोआप शांत राहतात आणि हे मी अनुभवातून शिकले आहे. आणि हो, घरात पॉझिटिव्हिटी ठेवणं म्हणजे फक्त इतरांसाठी नाही तर ते ॲक्च्युली स्वतःसाठी असतं. आपलं मन शांत असेल, आपली विचारसरणी पॉझिटिव्ह असेल तर त्याची ऊर्जा आपोआप सगळ्यांना जाणवते. आणि म्हणूनच आपण नेहमी एक गोष्ट जपत असतो, जेवढं सुंदर घर दिसतं तेवढंच सुंदर वातावरणही असलं पाहिजे. तर हा होता पहिला भाग, आजची स्त्री जी घर सांभाळते. आणि ॲक्च्युली यामध्ये बरेचसे आणखी सुद्धा पॉईंट्स आहेत, पण आता आपण दुसरा पार्ट बघूया, आजची स्त्री जी स्वतःला सांभाळते. त्यातला पहिला नंबरचा पॉईंट आहे स्वतःची हेल्थ सर्वात आधी. आजची स्त्री आहे ती एक गोष्ट खूप स्पष्टपणे समजून घेते, घर नीट चालायचं असेल तर स्वतः व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे. आधी जसं होतं ना की सगळ्यांचं बघून मग माझं, आत्ता हे बदलतंय. हो, कारण आपण स्वतःला मागे टाकलं की शरीर थकून जातं, मन थकून जातं आणि मग आपल्याकडे ऊर्जा तरी कुठून येणार. म्हणून आजच्या स्त्रीने स्वतःसाठी वेळ काढणं ही काही लक्झरी नाही आहे, तर तिचं रुटीन झालं आहे. सकाळी थोडंसं चालणं किंवा हलका फुलका व्यायामाची सवय, हेल्दी खाणं, मन शांत ठेवण्यासाठी थोडंसं मेडिटेशन, हे सगळं ती स्वतःसाठी करत असते. कारण आत्ता आपल्याला माहिती आहे की आपण ठीक असलो तरच आपलं घर, आपली मुलं आणि आपलं जे आयुष्य आहे ते ठीक राहणार. वय काहीही असो, 25 असो किंवा 45 असो, आजची स्त्री स्वतःवर लक्ष देते. म्हणजे काही स्वार्थ नाही आहे, तर तिच्या हेल्थची काळजी तिनं स्वतः घ्यायला सुरुवात केली आहे. कधी टाईमली चेकअप्स करून, तर कधी कामांच्या गर्दीतही अगदी छोटा छोटा ब्रेक घेऊन. दुसरा पॉईंट आहे आता स्वतःचाही आनंद महत्त्वाचा. आजची स्त्री ही एक गोष्ट खूप खोलवर समजून घेते. तिचा आनंद हा कुठलाही एक्स्ट्रा बोनस नाही आहे, ही तिची गरज आहे. आधी जसं होतं की माझं नंतर, आधी घर, आधी सगळेजणं, या विचारांनी स्त्रिया अनेकदा स्वतःला विसरायच्या. पण आत्ता ती थोडं थांबते, स्वतःला विचारते की मी खरंच आनंदी आहे का. कारण जेव्हा आपण स्वतःसाठी असतो ना तेव्हा तीच सकारात्मकता घरभर पसरते. हसतमुख आई असेल तर बघा घरातली मुलंही निश्चिंत असतात. आनंदी पत्नी असेल तर घरचं वातावरण हलकं आणि उबदार राहतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं मन शांत असेल तर घेतलेले निर्णयही योग्य असतात. आजची स्त्री स्वतःचा आनंद कोणावरही अवलंबून ठेवत नाही. तिला माहिती आहे की तिचा आनंद कधी एक कप चहा शांतपणे पिण्यात असतो किंवा कधी एखादं छोटंसं गिफ्ट स्वतःलाच देण्यात, कधी आवडतं म्युझिक लावून डोळे बंद करून शांत पडण्यात असतं किंवा कधी स्वतःशी प्रामाणिक राहण्यातही असतं. ती स्वतःसाठी वेळ काढते, तिला आवडणारं काहीतरी करते, जसं की गार्डनिंग, कुकिंग, वाचन, क्राफ्ट, काहीही. ती आनंदी नसेल ना तर तिच्या आसपासचं काहीही पूर्ण वाटणार नाही. म्हणूनच आजची स्त्री स्वतःला आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टी गिल्ट न करता करत असते. कारण शेवटी एकच गोष्ट, घर सांभाळणारी स्त्री आनंदी असेल तर ती सगळ्या घराला आनंद देऊ शकते.
पॉईंट नंबर 3, स्किन केअर आणि सेल्फ केअर. आजची स्त्री एक गोष्ट अगदी स्पष्ट ओळखते की स्वतःची काळजी घेणं आता हे काही लक्झरी नाही आहे, तर ही आपली दैनंदिन गरज आहे. आपल्याला आधी वाटायचं की स्किन केअर म्हणजे काहीतरी स्पेशल, जास्त वेळ, महागडे प्रोडक्ट, पण आत्ता आपण शिकतोय की अगदी साधं 5-10 मिनिटाचं हे रुटीनही आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं असतं. सकाळी चेहरा धुणं, मॉइश्चरायझर लावणं, सनस्क्रीन लावणं, एखादा फेस पॅक लावणं, क्लिन्झिंग करणं, हे सगळं आता आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाला आहे. कारण नीट स्किन केअर केल्यावर केवळ चेहराच नाही तर आपल्या मनातही ताजेपणा येतो आणि आपला आत्मविश्वास वाढतो. याचसोबत आजची स्त्री मानसिक आरोग्यालाही तितकंच महत्त्व देते. कारण तिला समजले केवळ शरीर नीट ठेवल्याने काही होत नाही, तर मनही शांत असणं तितकंच गरजेचं आहे. ती स्वतःला काही मिनटं ब्रेक देते, कधी मेडिटेशन, कधी शांत बसणं, कधी आपलं मन मोकळं करणं, तर कधी फक्त स्वतःशीच काहीतरी बोलणं. या अगदी छोट्या छोट्या सवयी आहे ज्यामुळे स्वतःमध्ये आपण एक मोठी गुंतवणूक करत असतो. कारण सेल्फ केअर म्हणजे फक्त फेस क्रीम नाही आहे. सेल्फ केअर म्हणजे स्वतःला प्राधान्य देणं, स्वतःकडे प्रेमाने बघणं आणि स्वतःला थोडीशी शांती देणं. पॉईंट नंबर 4, स्वतःची आवड जोपासणे. आपली आवड फक्त टाइमपास नाही आहे, ती आपल्या मनाचा, आपल्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. घर, काम, जबाबदाऱ्या यामध्ये आपण कितीदा तरी स्वतःला मागे टाकले, पण आत्ता आपण जाणून बुजून आपल्या स्वतःच्या आवडीसाठी वेळ काढतो. पेंटिंग, काहींना बेकिंग, वाचन, गार्डनिंग, म्युझिक, काहीही आवडत असेल तर ती गोष्ट आपण जोपासली पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात ना खरंच पॉझिटिव्हिटी आणतात. कारण आपण जेव्हा आपल्या आवडीकडे वळतो ना, तेव्हा आपण फक्त काहीतरी करत नसतो, आपण स्वतःला पुन्हा ओळखत असतो. कारण आत्ता आपल्याला समजतंय हे सगळं आपल्याला खुश ठेवतं, आपला कॉन्फिडन्स वाढवतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी कोण आहे याची आठवण करून देतं. आवड जोपासणं म्हणजे काही वेळ वाया घालवणं नाही आहे, तर स्वतःसाठी वेळ राखून ठेवणं आहे. आणि म्हणूनच आजची स्त्री आवडींना महत्त्व देते, कारण तिला माहिती आहे की आवड जोपासणं म्हणजे स्वतःची आतली दुनिया जिवंत ठेवणं. 5वा पॉईंट खूप महत्त्वाचा, तो म्हणजे स्वतःच्या कमाईतून मिळणारा आत्मविश्वास. आधी पैसे कमावणं म्हणजे फक्त पुरुषांची जबाबदारी असं मानलं जायचं, पण आता काळ बदलला आहे आणि आजची स्त्री हे ठामपणे सांगते की मलाही माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे, मलाही माझ्या कमाईचा अभिमान अनुभवायचा आहे. आणि ही इच्छा नेहमी मोठ्या बिझनेससाठी नसतेच, कधी अगदी छोट्या गोष्टीपासूनही सुरुवात होते. ऑनलाईन काहीतरी सेल करणं, स्वतः बनवलेल्या वस्तू विकणं, घरातूनच छोटासा स्मॉल बिझनेस करणं, कुकिंग, क्राफ्ट, आर्ट, कपडे, ब्युटी, इतर काहीही, म्हणजे इवन सोशल मीडिया, यूट्यूब, एडिटिंग, रिसेलिंग सारखं असं इतर बरीचशी कामं आहे ज्या टॅलेंटवर ती उभी असते. आणि या छोट्या कामांमधून येणारा पैसा कधी मोठा नसतो, पण त्यातून मिळणारा आत्मविश्वास मात्र खूप मोठा असतो. जेव्हा एखादी स्त्री पहिल्यांदा स्वतः कमावलेले पैसे हातात घेते ना, तेव्हा तिला जाणवतं की येस, मी पण काहीतरी करू शकते, माझ्यातही ताकद आहे आणि माझ्याकडेही एक ओळख आहे. ती पैशासाठी कुणावर अवलंबून न राहता छोटी स्वतःची ओळख तयार करते. कधी ती कमाई तिच्या मुलांसाठी असते, कधी घरासाठी, तर कधी फक्त स्वतःसाठी. आपल्याला काहीतरी घेण्याचा अधिकार आहे हे स्वतःला आठवण्यासाठी. आणि ही ना फक्त केवळ कमाई नाही आहे, तर आपल्या विचारांची स्वतंत्रता आहे, आपल्या निर्णयाची ताकद आहे आणि व्यक्तिमत्वाचा एक वेगळा आत्मविश्वास आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम करणं म्हणजे आपल्यासाठी ओझं नाही आहे, तर हे आपल्या आयुष्याचं एक छोटं आनंद देणारं स्वप्न आहे. अशी ही आजची स्त्री जी स्वतःलाही सांभाळते. आणि शेवटी फक्त एकच गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते की ज्या स्त्रीकडे घर सांभाळण्याचं सामर्थ्य आहे आणि त्याचवेळी स्वतःलाही प्रेमाने, संयमाने, जिद्दीने सांभाळण्याची ताकद आहे, त्या स्त्रीसारखं स्ट्रॉंग, त्या स्त्रीसारखं सुंदर आणि त्या स्त्रीसारखं इन्स्पायरिंग अजून काहीच नाही आहे. घर म्हणजे फक्त भिंती नाहीत, ते घर बनवत असते ती स्त्री. तिच्या उबदार स्वभावाने, तिच्या नीटनेटक्या हातांनी, तिच्या प्रेमाने, तिच्या पॉझिटिव्हिटीने आणि तिच्या प्रयत्नांनी. आणि त्याचवेळी ती स्वतःलाही विसरत नाही. ती तिची हेल्थ सांभाळते, तिचा आनंद सांभाळते, तिची आवड जोपासते, तिची स्वप्न उभी करते आणि तिच्या कमाईतून स्वतःचा आत्मविश्वासही वाढते. ही मल्टीटास्किंग नाही, ही तिची सुपर पॉवर आहे.
प्रत्येक दिवसात हजारो गोष्टी घडतात, हजारो जबाबदाऱ्या असतात. तरीही प्रत्येक गोष्ट प्रेमाने, शांतीने आणि स्वतःच्या पद्धतीने आपण सुंदर बनवतो. आणि म्हणूनच अशा प्रत्येक स्त्रीला माझा सॅल्यूट आहे, जी घर सांभाळते आणि स्वतःलाही सांभाळते. या दोन्ही गोष्टी तिने स्वतःची किंमत, स्वतःची ओळख आणि स्वतःचा आनंद कधीच हरवू दिला नाही. आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहणाऱ्या कितीतरी स्त्रिया या दोन्ही गोष्टी, घर सांभाळणं आणि स्वतःला सांभाळणं, अगदी मनापासून योग्यरित्या करत आहेत. म्हणून एक क्षण थांबा आणि स्वतःच्या पाठीवर एक हलकीशी थाप मारा. कारण तुम्ही ज्या ताकदीने सगळं सांभाळता त्याचं कौतुक तुम्हालाच स्वतःसाठी करायला हवं. कधीकधी आपल्यालाच आपलं कौतुक ऐकायची गरज असते आणि आज ती वेळ आहे. आणि असं समजा आणि खरंच करा. जर तुम्हाला व्हिडिओ थोडासा जरी रिलेट झाला असेल किंवा खरंच मनाला कुठेतरी वाटलं असेल की हो सगळं बरोबर आहे, तर एक लाईक नक्की करा. आणि हो, कमेंट करता येत असेल तर ती सुद्धा नक्की करा. तुमचे विचार, तुमची कहाणी, तुमची प्रेरणा नक्की शेअर करा. मला वाचायला खूप आवडेल. चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.